श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणारे भोंदू बाबा समाजात आजही सक्रिय आहेत। जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथे एका उच्च शिक्षित ग्राफिक डिझायनर महिलेला अघोरी विद्या आणि गुप्तधनाच्या नावाखाली तब्बल 12 लाखांचा गंडा घातला गेला। धक्कादायक बाब म्हणजे यातील मुख्य आरोपी एका महिला पोलिसाचा पती आहे आणि गेल्या 3.5 वर्षांपासून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। ते पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। जळगाव शहरात श्रद्धेचा गैरफायदा घेऊन एका महिलेला उद्ध्वस्त करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित महिला ग्राफिक डिझायनर असून घरगुती वाद सोडवण्यासाठी तिने आपली जुनी मैत्रीण महिमा उर्फ मनोरमा पाटील हिच्याशी संपर्क साधला, मात्र मैत्रिणीनेच तिला जाळ्यात ओढले। महिमाने आपला पती ललित पाटील याच्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला आणि इथूनच फसवणुकीचा अघोरी खेळ सुरू झाला। आरोपी ललित पाटील याने अंगात पीर बाबा येत असल्याचे भासवले। तुझ्या घरात मृताचा आत्मा आहे, कुटुंबावर करणी झाली आहे, अशी भीती घालून पीडितेच्या मनात दहशत निर्माण केली। देशभर भ्रमण आणि लूट, बाधा काढण्यासाठी आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले। उज्जैनची स्मशानभूमी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर आणि थेट भारत पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिरापर्यंत पीडितेला नेऊन अघोरी पूजा केल्याचा बनाव रचला। जेव्हा पीडितेने तिचे 12 लाख रुपये परत मागितले, तेव्हा भोंदू बाबा ललित पाटील यांनी मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुझ्या 7 पिढ्यांचा नाश करेन अशी धमकी दिली। या प्रकरणी 2022 मध्ये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। मात्र आरोपी दाम्पत्य अद्याप पोलिसांना गुंगारा देत हे शिक्षित असूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकल्यामुळे आज या पीडितेला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। आता जळगाव पोलीस या भोंदू जोडप्याला कधी बेड्या ठोकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरोखरच संकटाच्या काळात माणूस आधाराच्या शोधात असतो, पण अशा वेळी भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। 2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाही आहे। आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहेत। आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही। मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे। जे आरोपी आहे ती पोलीस असल्यामुळे न्याय मिळत नाही असं आपल्याला वाटतं? हो, ती स्वतः पोलीस असल्यामुळे आणि पोलीसही त्यात काही प्रमाणात समाविष्ट असावे असं मला वाटते। सर, 2022 मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, अद्यापपर्यंत ते आरोपी फरार आहेत। 11 लाखाची फसवणूक केल्याचं समोर येतं आहे, नेमका काय प्रकार आहे? बरोबर आहे, सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे। यातील आरोपित पती पत्नी आहेत। त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत। 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी। बरोबर आहे, सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती। तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी। तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर। तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत। त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। मोबाईल, CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत। सर, या प्रकरणात नेमका कोणत्या कलमान्वये आणि काय काय कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे? यामध्ये 420 भादवी कलम 420, 506, 34 आणि महाराष्ट्र नळबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम 2013चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। आरोपी किती दिवसापासून फरार आहे सर? गुन्हा 22 पासून। सर, आता काही विशेष एक टीम वगैरे नेमतात परत आरोपींच्या शोधार्थ? हो, मी माझ्याकडे स्वतःकडे तपास आहे आणि वेळोवेळी आपण टीम रवाना केलेली आहे तपासासाठी। अजून कसोशीने प्रयत्न करत आहोत।
हं?